होतो, बच्चे लोग खेल रहे थे, उनके हाथों से भारत का नक्शा फट गया। पिताजी गुस्साए और बोले भारत का नक्शा जोड़ के दो। बच्चों ने कोशिश की लेकिन भारत का नक्शा जुड़ा नहीं। तब फिर पिताजी गुस्साए और बोले भारत का नक्शा जोड़ो, लेकिन उनको जोड़ नहीं पाए। बाजू में दादाजी बैठे थे, उन्होंने कहा बेटा वो भारत का नक्शे के पीछे जो इंसान की प्रतिमा है उसको जोड़ो, भारत का नक्शा आपोआप जुड़ जाएगा। असे आमचे भाऊ सचिन भाऊ आहेत, सर्वांना जोडून घेणारे, सर्व धर्म समभाव या सर्वांना एकत्र करणारे। आज या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये एका दिवसामध्ये आम्ही लोकांना सांगितल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये एवढे लोक या ठिकाणी आले आहेत। मी माय बाप जनतेचं सचिन भाऊंच्या वतीनं हार्दिक नतमस्तक होतो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आता लोक या ठिकाणी भेटायला थांबलेत, आपण ज्या ठिकाणी गर्दी केली हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांना थोडं या ठिकाणी प्रिमाइसेस मोकळा करा। यानंतर विभागाध्यक्ष सन्माननीय दत्ताजी नरवणकर साहेब या ठिकाणी संबोधित करतील। दत्ताजी नरवणकर साहेब। या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या आमच्या सर्वांचे हिंदू उदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून या महाराष्ट्राचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब, आपले सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी, आणि आज ज्यांचा सत्कार आहे ते सत्कार मूर्ती सचिनजी भाऊ, आणि खास करून त्यांचा उल्लेख करावा ते आपले खासदार मिलिंदजी देवरा साहेब, आणि व्यासपीठावर असलेले सर्व सहकारी, माझे मित्र, नगरसेवक, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकारी। मी काय भाषण करण्यासाठी आलेलो नाहीये, मी फक्त आज या ठिकाणी फक्त एक दोनच शब्द सांगणार आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती असेल माननीय सचिन भाऊचं ऑफिस आणि माझं ऑफिस आजूबाजूला होतं, मग ते कसं नातं असेल ते आता तुम्ही ओळखा। म्हणून ज्या टायमाला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा या संपूर्ण महाराष्ट्राभर 24 तासापैकी जवळजवळ 17 ते 18 तास काम करत असताना मी प्रेरित होऊन ज्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून या वर्ली विभागामध्ये रखडलेले झोपडपट्टीचे जे प्रश्न होते ते अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांना सांगितलं, भाऊ मला हमेशा टोमणे मारायचे, अरे राजा तुमची सत्ता आहे, थोडं लक्ष दे। आणि खरोखरच भाऊंचे जे शब्द माझ्या हमेशा हृदयामध्ये राहिलेत, आणि म्हणून आज हा मोठा एवढा समुदाय या ठिकाणी उपस्थित झाला आहे। हेच भाऊ आपण काय कमवलं, तर हे सर्व जे कमवलंय तुम्ही हे सर्व कमवलंय हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आज या ठिकाणी मी पाहिलं अनेक लोक अनेक पक्षामध्ये आहेत, पण भाऊ आपलं एक प्रेम वेगळं आहे, ते आम्ही पाहिलेलं आहे। म्हणून माझी विनंती आहे, काय आपण सांगत होतो की या ठिकाणी 3 आमदार आणि 1 खासदार असे असताना या टायमाला जर आम्ही आमचं वर्लीकरांचं भाग्य समजतो, कारण या महाराष्ट्र राज्याचे कुठलं पद मिळालं, उपसभापती पद मिळालं, या आपण वर्लीकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि खास करून मिलिंद देवरा साहेब, मला माहिती आहे आम्ही 2000 ची निवडणूक आम्ही जरी विरोधात लढलो असलो तरी पण 2000 ला आपण जे निवडून आलात त्याच्यामध्ये भाऊंचा सिंहाचा वाटा होता, हे पण सर्वांनी विसरू कमी नाही।
खरोखरच 2009 ला आपण गेलात, मला माहित नव्हतं, मी आपल्याला ओळखत नव्हतो, बाबांचं नाव होतं, पण तुम्ही गल्ली बोलामध्ये म्हणजे कांबळे नगर, व्हीपी नगर, मार्कंडेश्वर नगर या छोट्या छोट्या या गल्ल्यामध्ये जे जाऊन काम केलं ते मिलिंद देवराज साहेब खरोखर हे लोकांना जे मान्य करावं लागेल. नाही, मिलिंद देवराज साहेबांनी पण काम केलं. आजही बघतो मी प्रत्येक दिवशी नाही कुठेतरी असतं. आज इथे उद्घाटन आहे, आज मलबार हिल मध्ये आहे, आज कुलाब्यामध्ये आहे, आज भायखळ्यामध्ये आहे, शिवडीमध्ये आहे आणि वरलीमध्ये तर आहेतच आहेत. आता तर काय, आपण जरी फंड नाही दिला तरी चालेल, भाऊ सर्व बघून घेतील आणि मी तर आहेच. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आज ज्यांचा सत्कार आहे त्यांचा आपण भाषण ऐकणार आहेत. मला फंडावरती सही करणारे मिलिंदचे नसाळे साहेबच आहेत. ती आम्हाला आठवण आहे म्हणून आम्ही त्यांना विसरत नाही, म्हणून माझ्या बाजूला बसवलंय की काय असेल कमी तर सांगू. असो, मी आपल्याला एवढेच विनंती करेन की या ठिकाणी, या वरली ठिकाणी अनेक दिवसापासून आम्ही बघतोय, कारण या ठिकाणी जी काही कामं आहेत ज्या आपल्या कार्यकर्त्याला मिळत नाही आहेत, पण भाऊ मी आज सांगतो आपल्याला, आपल्या साक्षीने या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ही कामं मिळाल्याशिवाय आम्ही सर्व कार्यकर्ते गप्प बसणार नाही. आम्ही तुमच्या सकाळ संध्याकाळ पाठी लागू. देवराज साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही, पण मला वाटतंय देवराज साहेब आपणही लक्ष घातलं तर खरोखरच आमचे जे कार्यकर्ते आहेत ते मोकळ्या हाताने आहेत. ते आजपर्यंत आमच्या नेत्यांवरती विश्वास ठेवत आहेत, पण आता त्यांच्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे. कारण साहेब आपण या विधानसभेचे उपसभापती आहात, म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की एकही कार्यकर्ता आज तुटला नाही पाहिजे, तर जोडला पाहिजे. एवढंच बोलतो आणि मी इथे थांबतो. माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.